नमस्कार. मोतीबाग नगराच्या अखंड भारत संकल्प दिनानिमित्त जमलेल्या माता भगिनी आणि सर्व स्वयंसेवक बंधूंचं मी सहर्ष स्वागत करतो आणि मी माननीय संघचालक शरदजी चंद्रचूड यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अखंड भारत दिन या आपण दरवर्षी घेत असलेल्या कार्यक्रमासाठी सर्वजण जमलो आहोत. प्रास्ताविक अगदी संक्षिप्त करायचं आहे. आपल्याला माहिती आहे सर्वांना की 1947 साली 15 ऑगस्टला आपल्या देशाची फाळणी झाली. ती आपल्या सगळ्यांच्या तीव्र आणि कायमच्या वेदनेची गोष्ट राहिली आहे. धर्माच्या आधारावर फाळणी एखाद्या राष्ट्राची होणं हे जगाच्या इतिहासातलं हिंदुस्थान हे एकमेव उदाहरण आहे. जगातल्या काही राष्ट्रांमध्ये फाळणे झाले आहेत, पण धर्म या कारणावरून किंवा धर्म हा मुद्दा धरून फाळणी जगाच्या कुठल्याही राष्ट्रात झालेली नाही. आज आपल्याकडे प्राध्यापक सुनील देवधर हे हा विषय प्रदीर्घपणे आणि नीट व्यवस्थित विस्ताराने मांडणार आहेत. आणि मला वाटतं की प्रस्तावना जास्त करण्यामध्ये मी वेळ घालवणं उचित नाही. आज मी आपल्याला सुनील देवधरांचा संक्षिप्त परिचय करून देणार आहे. कारण संक्षिप्त परिचयच करून देणं क्रमप्राप्त आहे. त्यांचा संपूर्ण परिचय करून द्यायचं म्हटलं तर त्यांच्या बोलण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे जवळजवळ तेवढाच वेळ मला त्यांचा परिचय करून द्यायला सुद्धा लागू शकतो. सुनीलजी देवधर हे लौकिक अर्थाने MSc आणि BEd अशा 2 डिग्र्या मुंबई युनिव्हर्सिटीतून विशेष गुणवत्तेने प्राप्त करते झाले आहेत. 1985 साली जेव्हा BScच्या शेवटच्या वर्षात तेव्हा त्यांनी संघाकडे जॉईन झाले. आपल्या संघामध्ये ते आले. तृतीय वर्ष शिक्षित आहेत आणि 88 साली यांचं तृतीय वर्ष झालेलं आहे. 1989ला ते रामशिला पूजनाचं आपलं जे भव्य प्रहसन झालं त्याच्या अंधेरी ईस्ट या भागाचे प्रमुख होते आणि त्यासाठी त्यांना कारावासही करसेवेचा 1990 साली भोगावं लागलेलं आहे. 91ला ते मेघालयामध्ये आपले जिल्हा प्रचारक म्हणून जॉईन झाले आणि त्यानंतर त्यांनी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य पूर्व या सगळ्या परिसराचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यानंतर 2001 ते 2003 विभाग प्रचारक म्हणून त्यांनी उत्तरदायित्व सांभाळलेलं आहे. आणि 2005 ते 2007 या कालावधीसाठी हिंदू जागरण मंचाचं निमंत्रक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. 2005ला त्यांनी माय होम इंडिया MHI या नावाने एक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेचं कार्य अविरतपणे ते अन्य उत्तरदायित्व सांभाळून स्वीकारत असतात. 2010 पासून 2020 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विविध स्तरावरच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे योगदान देऊन पार पाडले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वांचलामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे अभूतपूर्व यश संपादन केले त्यात अर्थातच सुनीलजींचा सिंहाचा वाटा आहे. मी सुनीलजींना विनंती करेन की त्यांनी संक्षिप्त परिचय करून दिल्याबद्दल मला माफ करून आपला विषय
सर्वांसमोर संबोधित करावा. हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमि भारत, है वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे तेरी जन्म जन्म भर. हम वंदना करेंगे, हम साधना करेंगे. हे जन्मभूमि भारत, महिमा महान तू है, गौरव निधान तू है. तू प्राण है हमारी जननी समान तू है. तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे. हे जन्मभूमि भारत, जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है, सागर जिसे रतन की अंजुलि चढ़ा रहा है, वह देश है हमारा, वह देश है हमारा. ललकार कर कहेंगे, इस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे, हम अर्चना करेंगे. जो संस्कृति अभी तक दुर्जेयसी बनी है, जिसका विशाल मंदिर आदर्श का धनी है, उसकी विजय ध्वजा ले हम विश्व में चलेंगे. सुर संस्कृति तपन बन हर कुंज में बहेंगे, हम अर्चना करेंगे. शाश्वत स्वतंत्रता का जो दीप जल रहा है, आलोक का पथिक जो अविराम चल रहा है, विश्वास है कि पल भर रुकने उसे न देंगे. इस दीप की शिखा को ज्योतित सदा रखेंगे, हम अर्चना करेंगे. हे जन्मभूमि भारत, हे कर्म भूमि भारत, है वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. पुणे महानगर, कसबा भाग, मोतीबाग नगर, माननीय संघचालक आणि सर्व स्वयंसेवक बंधूंनो, आज व्हर्च्युअली आपल्या सगळ्यांची अखंड भारत या विषयावरती चर्चा करण्याची मला संधी मिळालेली आहे. स्वयंसेवक बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचं जे भारताचं आपण मानचित्र पाहतो ते हजारो वर्षांपासून जो आपला भारत होता त्याचं मानचित्र नाहीये. उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम
वर्षम तद भारतम नाम भारती यत्र संतती. हे आपण ऐकलेलं सुभाषित आहे. आपल्या सर्वांना सुपरिचित आहे की हिमालयाच्या दक्षिण दिशेला आणि समुद्राच्या उत्तर दिशेला, म्हणजे हिमालय आणखीन समुद्र याच्यामध्ये असलेला सगळा जो भाग आहे, हा आपला भारतवर्ष आहे. आणि या सगळ्या भारतवर्षाचे आपण सुपुत्र, हे आपण सगळे भारतीय आहोत. ही हजारो वर्षांपासूनची मान्यता आहे. आपल्या दुर्दैवानी या देशावरती अनेक वर्ष परक्यांनी राज्य केलं. त्या परक्यांमध्ये अनेक शतकं ही मुघल म्हणा, मुसलमान म्हणा, अशा बादशहांची राज्य झाली. आणि मग साधारणपणे 150 पावणे 200 वर्ष इंग्रजांचं राज्य झालं. डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापन करताना जो मूलभूत विचार केला, तो विचार असा होता की हे परके जे आहेत, हे मुठ्ठीभर इंग्रज जे आहेत, हे एवढ्या विशाल देशावरती कसं काय आपलं प्रभुत्व प्रस्थापित करू शकले. काय हा त्यांचा पराक्रम होता, का या देशातल्या कोट्यवधी जनसमुदायाच्या चुका होत्या, उणिवा होत्या, त्रुट्या होत्या, ज्याच्यामुळे हे घडलं. आणि ते या निष्कर्षाप्रती पोचले की जर आपण पारतंत्र्यात गेलो असू तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेले दोष आहेत. सगळे स्वतंत्रता सेनानी संघर्ष करत होते भारताला स्वतंत्र करण्यासाठी. ते असा विचार करत होते की इंग्रज आले म्हणून भारत पारतंत्र्यात गेला, इंग्रज गेले की आपण स्वतंत्र होऊ. डॉक्टर हेडगेवारांनी मूलभूत चिंतन केलं की इंग्रज येऊ कसे शकले आणि आले तर आमच्यावर साम्राज्य कसं प्रस्थापित करू शकले. आणि म्हणून जर आपण फक्त इंग्रजांना इकडनं घालवलं तर आपण स्वतंत्र राहू का याची काही खात्री नाहीये. कारण ती जी बीज आहेत, ते जे दोष आहेत, ते जर आमच्यामध्ये कायम राहिले तर उद्या दुसरा कोणीतरी येईल आणि आमच्यावर राज्य करेल. आणि म्हणून हा देश पूर्णपणे कायमस्वरूपी जर स्वतंत्र राहायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे की आपल्यातले दोष गेले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाची काय योगदान आहे, संघाची काय भूमिका आहे. आपण सांगतो कशा पद्धतीने स्वतः पूजनीय डॉक्टर हेडगेवार हे स्वाधीनता सेनानी होते. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये त्यांनी कसा भाग घेतला होता. पण माझा मूलभूत मुद्दा हा आहे की देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. त्यातला सगळ्यात श्रेष्ठ प्रयत्न हा डॉक्टर हेडगेवारांचा होता की त्यांनी एक असा विचार, एक असं तंत्र या देशाला दिलं की ज्याच्यामध्ये परमनंट स्वातंत्र्य, कायमस्वरूपी स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळेल याची हमी होती. आणि त्याच्यामुळे इंग्रज गेले तर पुन्हा दुसरा कुठला येऊन आपल्याला पराधीन बनवू शकणार नाही, अशा प्रकारचा समाज या देशामध्ये निर्माण करण्याची त्यांनी एक पद्धती, त्यांनी एक रस्ता दाखवला. आणि आज जे काही देशामध्ये चाललेलं आहे त्याच्याकडे जर आपण बारकाईने बघितलं, जर या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नसते तर या देशाची काय अवस्था झाली असती याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो किंवा कल्पनाही न केलेली बरी. आणि त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की 1925 पासनं 15 ऑगस्ट 1947 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गेलेला प्रत्येक स्वयंसेवक हा स्वतंत्रता सेनानी आहे. तुम्ही जो मार्ग सांगितला तोच स्वातंत्र्य लढा हे कोण ठरवणार? आणि आम्ही जे करत होतो तो स्वातंत्र्य लढा नाही हे सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार? आणि त्याच्यामुळे संघाची सगळ्यात पहिली प्रतिज्ञा
आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचं संरक्षण करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक होत आहे. 1947च्या आधीची प्रतिज्ञा, त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी संघाचा स्वयंसेवक बनत आहे किंवा घटक बनत आहे असं म्हटलं. ते लाखो लोक स्वतंत्रता सेनानीच होते ना, ते प्रतिज्ञाच ही घेत होते की आम्हाला हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करायचं आहे. आणि त्यावेळेचा जो हिंदू राष्ट्र ज्याला आपण म्हणत होतो, तोच तो अखंड भारत होता. आणि मग ज्या वेळेला 1857चं स्वातंत्र्य समर, ज्याला हिणवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला, त्याला बंड म्हणून, पण ते बंड नव्हतं, ते तेजस्वी स्वातंत्र्यता संग्राम होता. इंग्रजांच्या लक्षात आलं की जर अशाच पद्धतीने देश उभा राहिला तर आपल्याला फार दिवस इकडे टिकता येणार नाही. आणि म्हणून ते खूप बुद्धिमान होते आणि त्यांनी काँग्रेस नावाचा एक फोरम स्थापन केला. इंग्रजांनी स्थापन केला एक सेफ्टी वाल्व म्हणून, की हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश कुठेतरी चॅनलाइज करू आणि त्यांना आपण थंड करू. प्रेशर कुकर मध्ये जास्त स्टीम जमा झाल्यानंतर ब्लास्ट होऊ नये म्हणून एक छोटासा सेफ्टी वाल्व जसा असतो, तसा काँग्रेस नावाचा एक सेफ्टी वाल्व त्यांनी निर्माण केला, की तुम्हाला तुमच्या काय मागण्या आहेत त्या आमच्या समोर या ना, टेबलवर बसा, आमच्याशी बोला. त्यावेळेला बंगाल हा सगळ्यात मोठा गड होता क्रांतिकारकांचा. आपल्याला ठाऊक आहे, डॉक्टर हेडगेवारांनी मेडिकलचं प्रशिक्षण घेण्यासाठी कलकत्त्याला प्रवेश अशासाठी घेतला कारण त्यांना क्रांतिकारकांच्या गोटात सामील व्हायचं होतं, त्यांना ते काम करायचं होतं. इंग्रजांना ही बंगालची शक्ती तोडायची होती आणि म्हणून 1905 मध्ये त्यांनी वंगभंगाची एक साजिश, एक षडयंत्र आखलं बंगालच्या विभाजनाचं. आणि मोठ्या प्रमाणावरती या देशाच्या सगळ्याच स्वतंत्रता सेनान्यांनी त्याला प्रचंड विरोध केला. आपण रक्षाबंधन करणार आहोत 22 तारखेला. आपल्याला माहिती आहे संघाची राखी आणि त्याचा उद्देश काय आहे. आपण समाजाला जोडण्यासाठी, समाजाला त्याचं देशाप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, समाजाप्रती असलेल्या बंधनाचं स्मरण करून देण्यासाठी म्हणून आपण रक्षाबंधन करतो. पॉप्युलर आहे की बहिणींनी भावाला राखी बांधायची आणि भावानी बहिणीची रक्षा करायची, असं जरी असलं तरी आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की वंगभंग हा हाणून पाडण्यासाठी पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालच्या त्यावेळच्या महान स्वतंत्रता सेनानी, महान नेत्यांनी आपापसामध्ये राखी बांधून रक्षाबंधनाचा उपयोग त्यावेळेला केला होता. आणि एवढा मोठा विरोध देशभरामध्ये झाला की इंग्रजांना बंगालच्या फाळणीची योजना पाठीमागे घ्यावी लागली. पण 1920च्या सुमारास ज्या वेळेला लोकमान्य टिळकांचं युग संपलं आणि महात्मा गांधींचं युग चालू झालं, त्याच्यानंतर मुस्लिम लीग ही अधिक प्रभावी बनत गेली. आणि मुस्लिम लीगच्या प्रभावी बनण्याच्या पाठीमागे एक खूप मोठी सायकॉलॉजी, एक खूप मोठी मेंटॅलिटी ही इंग्रजांनी निर्माण करून ठेवली होती. आणि ती मेंटॅलिटी अशी होती की तुम्ही स्वतंत्रता आमच्याकडे मागता. तुम्ही मागता म्हणजे कोण मागता? तुम्ही काँग्रेसचे लोक म्हणजे तुम्ही हिंदू लोक आहात. आम्ही हा देश हिंदूंकडनं घेतलेलाच नाहीये, आम्ही हा देश मुसलमानांकडनं घेतलेला आहे. आम्ही याच्या आधी मुसलमानांचं राज्य होतं या देशावर. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वातंत्र्य द्यायचंच असेल तर ते आम्ही तुम्हाला का देणार? आम्ही मुसलमानांच्या हातात देऊन जाऊ. आणि म्हणून मुस्लिम लीग मुसलमानांचं प्रतिनिधित्व करते, तुम्ही हिंदूंचं प्रतिनिधित्व करता. तुम्हाला जर स्वतंत्रता हवी असेल तर तुम्ही मुसलमानांना सोबत घेऊन या. मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनी मिळून आमच्याकडे मागण्या करा, दोघांचं आधी एकमत होऊ देत आणि मग आम्ही त्याच्यावर तुमच्या मागण्यांवर विचार करू. स्वातंत्र्य तर दूरची गोष्ट आहे, तुमच्या मागण्यांचा आम्ही तेव्हा विचार करू ज्याला तुम्ही दोघं एकत्र या. आणि म्हणून एक किडा डोक्यात टाकून दिला, नो स्वराज विदाउट हिंदू मुस्लिम युनिटी.
त्याच्यामुळे वेटो पॉवर एका अर्थाने मुस्लिम लीगच्या हातात निघून गेला, की यांना घेतल्याशिवाय इंग्रज ऐकणारच नाहीये आणि मग त्यांना घेऊन येणं कंपल्सरी झालंय. त्यावेळेला खरं तर तेजस्वीपणे काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगायला पाहिजे होतं इंग्रजांना, की तुम्हीही इल्लीगल आहात आणि भले 700-800 वर्ष राहिले असतील, पण ते देखील इल्लीगलच होतं त्यांचं या देशावरचं साम्राज्य, कारण ते देखील बाहेरनच आले होते. आणि त्याच्यामुळे असं न केल्यामुळे, त्यांच्या समोर गुडघे टेकल्यामुळे वारंवार मुस्लिम लीग समोर गुडघे टेकावे लागले आणि मुस्लिम लीग जे जे मागत गेली, काँग्रेस ते देत गेली आणि त्यांच्या या सगळ्या मागण्यांमध्ये फाळणीची बीज बोवली गेली. सगळ्यात ऐतिहासिक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असलीच पाहिजे, ती म्हणजे खिलाफत चळवळीची. खिलाफत चळवळ काय आहे ही आधी आपल्याला कळली पाहिजे आणि मग त्याचा भारताशी काय रिलिव्हन्स आणि भारतात काय घडलं हे नंतर येतं. तुर्कस्तानवरती खलिफाचं राज्य होतं आणि सुन्नी मुसलमान जे मोठ्या प्रमाणावर या जगामध्ये आहेत, बरेच देश त्यांचे देश आहेत, भारतामध्ये मुस्लिम लीग ही त्यांच्याच प्रभावाखाली होती. ते सुन्नी मुसलमान तुर्कस्तानच्या खलिफाला पैगंबर मानायचे आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला 1920 मध्ये पहिलं महायुद्ध झालं, विश्वयुद्ध झालं, त्यावेळेला इंग्रजांच्या समोर तुर्कस्तान, टर्की ज्याला म्हणतात आजकाल, ते समोरासमोर येऊ लागले. तुर्कस्तानामध्ये सुधारणावादी किंवा प्रगतिशील मुसलमानांचा एक ग्रुप होता आणि त्यांचा नेता कमाल पाशा होता आणि कमाल पाशा खलिफाच्या विरोधात होता, आंदोलन करत होता. भारतातल्या मुस्लिम लीगला ही भीती वाटत होती की जर इंग्रजांनी तुर्कस्तानवरती विजय प्राप्त केला तर ते खलिफाला हटवतील आणि कमाल पाशाला तिथे बसवतील. आणि म्हणून मुस्लिम लीग आणि इंग्रजांची इथे गट्टी होती. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर जिंकलात तुर्कस्तान तर तुम्ही खलिफाला तिथे राज्य पुन्हा सुपूर्द करा, एवढं आम्हाला वचन द्या, तुम्ही त्या कमाल पाशाला देऊ नका. इंग्रजांनी त्यांना वचन दिलं, पण इंग्रजांनी असं कोणतं वचन पाळलं होतं की तेही वचन ते पाळतील. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते तुर्कस्तानवरती काबीज झाले त्यावेळेला त्यांनी खलिफाला हटवलं आणि कमाल पाशाला गादीवर बसवलं आणि त्याच्यामुळे जगभरामधल्या कट्टरपंथी मुसलमानांचं टाळकं फिरलं आणि त्यांनी जगभरामध्ये एक आंदोलन चालू केलं. ते होतं खिलाफत चळवळ. म्हणजे तुर्कस्तान मधल्या खलिफाला पुन्हा राजगद्दीवरती बसवायचं. जो खलिफा अत्यंत अप्रिय होता तिकडे, तो अत्याचारी होता, तो जुलमी होता, तो भ्रष्ट होता, नालायक होता, त्याच्या विरोधामध्ये तिकडचेच मुसलमान, प्रोग्रेसिव्ह मुसलमान आंदोलन करत होते. तो केवळ पैगंबरांचा तो एक उत्तराधिकारी आहे मानणारे लोक, ज्यांनी त्याचा कधी फोटो पाहिला नव्हता, कारण इस्लामला फोटो बिटो मान्य नाही ना, त्याचा आवाज कधी ऐकला नव्हता, त्याचं कधी भाषण कुठे छापून आलेलं वाचलेलं नव्हता, ऐसे एक अनदेखे अनजाने खलीफा को फिर एक बार उस गद्दी पर बिठाने के लिए भारत के अंदर, भारतामध्ये आंदोलन चालू केलं, खिलाफत चळवळ, की इंग्रजांनी खलिफाला पुन्हा एकदा गदीवर बसवलं पाहिजे. काय संबंध भारताचा याच्याशी? काही संबंध नाही. पण काँग्रेसला वेठीशी धरून मुस्लिम लीगनी सांगितलं की आमच्या बरोबर तुम्हाला इंग्रजांकडे कुठल्याही मागण्यांना जायचं असेल तर आधी आमच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत आणि तुम्ही खिलाफत चळवळीला आम्हाला समर्थन करा, आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून खिलाफत चळवळीमध्ये सहभागी व्हा. म्हणजे काय तर पुण्यामध्ये मुस्लिम लीग एक मार्च करणार, एक प्रदर्शनाचं एक मोर्चा आयोजित करणार. मोर्चा काय तर तुर्कस्तान मधल्या खलिफाला राजगद्दीवर बसवा. आणि पुण्यातले त्यावेळेचे काँग्रेसचे सगळे नेते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काय घोषणा देणार तर तुर्कस्तान मध्ये खलिफाला गादीवर बसवा. काय वेडेपणा होता. आपण जर एका देशाचे, एका मातेचे पुत्र म्हणून आपण जर भाऊ भाऊ आहोत तर आपल्या आईशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. त्या आईच्या स्वातंत्र्यासाठी जर आपण लढतो आहोत तर त्याच्यात कंडिशन कसली येऊ शकते? इट शुड बी अनकंडिशनल.
पण जे जे मुस्लिम लीगनी सांगितलं ते करण्याचं धोरण काँग्रेसनी स्वीकारलेलं असल्यामुळे त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही तुमच्या बरोबर खिलाफत आंदोलनामध्ये उतरतो. देशामधल्या खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यावेळेला काँग्रेसला सांगितलं, महात्मा गांधीजींना सांगितलं की तुम्ही खिलाफत चळवळीमध्ये जाऊ नका. डॉक्टर हेडगेवारांनी याच मुद्द्यावरती काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करून भारतामध्ये असलेल्या मुसलमानांच्या मनामध्ये परराष्ट्रांच्या दुसऱ्या देशांच्या बद्दलच्या निष्ठा जागृत करता आहात, हे भविष्यात खूप महागात पडेल. अनेकांनी काँग्रेस सोडली, यांनी देखील काँग्रेस सोडली. त्यावेळेस खिलाफत चळवळ फेल गेली, ती फेल होणार होती आणि ती फेल गेली. तो खलिफा पुन्हा काही तिथे गादीवर बसू शकला नाही, म्हणून देशभरामध्ये उन्माद निर्माण झाला मुसलमानांमध्ये. मुस्लिम लीग मध्ये प्रचंड नाराजगी आणि फ्रस्ट्रेशन आलं. आता हे जे फ्रस्ट्रेशन आहे, हे जर कोणावर काढायचं असेल तर ते त्यांनी कोणावर काढावं? ते त्यांनी काढायला पाहिजे होतं इंग्रजांवर. वादाखिलाफी कोणी केली होती? इंग्रजांनी केली होती. हिंदूंनी तर साथ दिली होती, काही कारण नसताना साथ दिली होती. काँग्रेसने अनावश्यक त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मोर्चे काढले होते. पण आपल्याला आलेला राग, हा राग त्यांनी इंग्रजांवर नाही काढला. या देशामध्ये मुसलमानांनी प्रचंड प्रमाणावरती दंगे केले, हजारो हिंदूंची हत्या झाली, हजारांनी नाही लाखांनी हिंदूंचं मतांतरण झालं, त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवण्यात आलं. किती पीडादायक, किती कष्टदायक गोष्ट आहे. म्हणजे ज्यांनी तुमचं इमानदारीने साथ दिला त्यांना तुम्ही मारताय, त्यांच्या तुम्ही हत्या करताय, आणि ज्यांनी विश्वासघात केलाय त्यांच्या विरोधात तुम्ही काही करू शकत नाही. अजापुत्रम बलिर्दद्यात देवो दुर्बल घातकः. आणखीन एक आश्चर्यकारक, आणखीन चीड येणारी गोष्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजे. केरळमध्ये अशी अफवा पसरली की खिलाफत चळवळ यशस्वी झाली आणि खलिफाला राजगद्दीवर बसवलं. या अफवेमुळे केरळमधल्या मुसलमानांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला की खिलाफत चळवळ यशस्वी झाली, आणि त्या आनंदामध्ये त्यांनी दंगे केले. आणि ज्या हिंदूंनी त्यांना या आंदोलनामध्ये साथ दिलेली होती, त्या हिंदूंवरती हल्ले करून खूप मोठ्या प्रमाणावरती हिंदूंच्या हत्या आणि त्यांचं मतांतरण करून त्यांना मुसलमान बनवणं, महिलांवर बलात्कार करणं. म्हणजे आंदोलन फेल गेल्याची अफवा आली तरी देखील हिंदूंना मारलं, आंदोलन यशस्वी झाल्याची अफवा आली तरी देखील हिंदूंना मारलं. पहिली अफवा नव्हती, पहिले सत्य होतं, दुसरी अफवा होती. तेव्हा महात्मा गांधी खूप निराश झाले आणि त्यांनी यंग इंडियामध्ये एक वाक्य लिहिलेलं, 1900 माझ्या मते 24 किंवा 25च्या एका यंग इंडियाच्या अंकामध्ये त्यांनी ते हेडिंग लिहिलेलं आहे, ते एव्हरी हिंदू इज कॉवर्ड अँड एव्हरी मुसलमान इज बुली. प्रत्येक हिंदू भित्रा आहे आणि प्रत्येक मुसलमान गुंड आहे. पण नीती नाही बदलली काँग्रेसनी, तीच नीती चालू ठेवली. आणि मग ज्या ज्या मागण्या मुस्लिम लीग करत गेली त्या मागण्या ते मान्य करत गेले. काकीनाडा अधिवेशन झालं काँग्रेसचं. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी वंदे मातरम म्हणायचं असं ठरलं होतं. मुस्लिम लीगनी आक्षेप घेतला की याच्यामध्ये दुर्गा मातेचं वर्णन करून भारत मातेशी तुलना केलेली आहे. आम्ही मूर्तीपूजा मानत नाही आणि आम्ही अल्लाह सोडून दुसऱ्या समोर कोणावर समोरही झुकणार नाही. त्याच्यामुळे ते त्वम ही दुर्गाम दशप्रहरण धारिणीम कमलाम कमलदल विहारिणीम वगैरे सगळी कडवी चालणार नाहीत आणि हे वंदे मातरमच चालणार नाही, असा हट्ट करून मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली दोघ जण बसले. पंडित पलुस्करांनी सांगितलं तुम्हाला बसायचंय तर बसा, चालते व्हायचंय तर चालते व्हा, मी पूर्ण वंदे मातरम गाणार. आणि त्यांनी संपूर्ण वंदे मातरम गायलं. मुस्लिम लीगनी वॉकआउट केला. परिणाम हा झाला की पुढच्या अधिवेशनामध्ये पंडित पलुस्करांना काँग्रेसनी बोलवणं बंद केलं, वंदे मातरमची फाळणी केली. पहिली 2 कडवी ठेवून नंतरची कडवी काढून टाकली, कारण ती त्यांना मान्य नव्हती मुस्लिम लीगला. ज्या क्षणी त्यांनी वंदे मातरमची फाळणी केली, एक्सेप्ट केली, त्या क्षणी हे जवळपास नक्की झालं होतं की या देशाची देखील फाळणी होणार, या मानसिकतेमुळे होणार. खूप मोठा इतिहास आहे, पण आपल्याकडे वेळेची खूप मर्यादा आहे.
भाषेच्या बाबतीत तेच, गीतांच्या बाबतीत तेच. रघुपती राघव राजा राम त्यांच्यासाठी आम्ही जोडलं त्याच्यात अल्लाह ईश्वर तेरो नाम. हिंदुस्थानी म्हणून नवीन भाषेला जन्माला घातलं, कारण ते हिंदी बोलताना त्यात सगळे संस्कृत शब्द असतात, तर ते कसं चालणार कसं. वास्तविक उर्दू सुद्धा भारतीय भाषा आहे आणि उर्दू भाषा काही कुठल्या पूजा पद्धतीच्या लोकांची प्रॉपर्टी नाहीये. आणि त्याच्यामुळे उगाच उर्दू बद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना ठेवण्याचं काहीही कारण नाही. इट इज अ ग्रेट इंडियन लँग्वेज. पण तुम्ही इंग्लिश बोलताय तर इंग्लिश बोला, तुम्ही मराठी बोलताय तर शुद्ध मराठी बोला, तुम्ही उर्दू बोलताय तर शुद्ध उर्दू बोला, तुम्ही हिंदी बोलताय तर ते शुद्ध हिंदी बोला. ती भाषा त्यांची आहे असं मानून मुद्दामून हिंदीमध्ये त्याचे शब्द मिसळून तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्दूर. आता हे चष्मे बद्दूर काय आम्हाला कळत नाही. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी एक मिलीजुली सगळं असं मिक्सचर करण्याचा प्रयत्न केला त्यांना खुश करण्यासाठी. काय परिणाम झाला? मुस्लिम लीगच्या लक्षात आलं की नाही, आम्हाला तर काही हे भीक घालत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी 1940 नंतर मागणी केली पाकिस्तानची. आम्हाला भारतामध्ये स्वतंत्र भारताच्या भूमीवर मुसलमानांना एक वेगळी भूमी कापून वेगळी पाहिजे. त्याच्या आधी त्यांनी ज्या वेळेला या देशामध्ये विधानसभा, लोकसभा, त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांच्या निवडणुका या सगळ्याचा जो कायदा आला, जो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मुसलमानांसाठी सेपरेट इलेक्टोरेटचा ज्यावेळेला प्रस्ताव ठेवला, तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे नॉन पॉलिटिकल होते, व्हाईस चान्सलर होते. पण त्यांनी ठरवलं नाही, असं चालणार नाही, आता राजकारणात आलं पाहिजे. आणि म्हणून ते पहिल्यांदा इंडिपेंडेंट लढले विधान परिषदेवर कलकत्त्यामध्ये. ते निवडून आले आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळेला कलकत्त्यात आले होते त्यावेळेला त्यांनी जाऊन हिंदू महासभेमध्ये प्रवेश केला. देशाचं वातावरण बिघडत चाललेलं होतं. एकीकडे दुसरं विश्वयुद्ध चालू झालं आणि ते संपत आलं. त्याच्यामध्ये इंग्लंड जरूर विजयी झाला, पण कंगाल झाला होता, कफल्लक झाला होता, पूर्णपणे वो तबाह हो चुका था. जिंकला होता, पण स्वतःचाच देश पुन्हा निर्माण करायचा, पुन्हा उभा करायचा, ही त्यांच्यासमोर सगळ्यात मोठी एक चुनौती होती, एक समस्या होती, त्यांच्यासमोर एक लक्ष्य होतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या ज्या कॉलनीज होत्या आफ्रिकेमध्ये आणि आशियामध्ये भारतासारख्या, या कॉलनीजना कंट्रोल करणं, या वसाहतींवरती राज्य करणं त्यांच्याच्यानी शक्य नव्हतं, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि लवकरात लवकर आपल्याला भारत सोडून जावा लागणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी एक खूप मोठा विचार केला, तो आपल्या सगळ्या स्वयंसेवकांना माहिती असला पाहिजे. 150 वर्ष राज्य केल्यावर त्यांना या देशाच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस कळलेले होते. त्यांना हे माहिती होतं की भारतामध्ये एवढं प्रचंड पोटेन्शियल आहे, एवढं सामर्थ्य आहे, काय नाहीये या देशामध्ये. या देशामध्ये संस्कृती आहे, या देशामध्ये सभ्यता आहे, या देशामध्ये विज्ञान आहे, या देशामध्ये नाट्य आहे, कला आहे, या देशामध्ये एक श्रेष्ठ विचार आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा विचार आहे, तिरस्कार समाप्त करणारा, स्पर्धा समाप्त करणारी मानसिकता निर्माण करणारा विचार या देशामधला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर या देशामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. या देशामध्ये अहोरात्र काम करण्याची, मेहनत करण्याची, आळस सोडून, आळसच नाही हो, म्हणजे मेन पॉवर आहे, ह्युमन रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत, प्रचंड प्रमाणावरती या देशामध्ये नैसर्गिक खनिज संपत्ती पडलेली आहे. हा देश एक अत्यंत सुरक्षित देश आहे. नॅचरली त्याच्या अशा बाउंड्रीज आहेत की जे मी तुम्हाला सांगितलं, उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्री चैव दक्षिणम. तर समुद्राच्या उत्तरेकडे हिमालय आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे समुद्र, म्हणजे एक पूर्ण सुरक्षित बाउंड्री मध्ये असलेला एवढा महान देश. हा देश सुपर पॉवर बनू शकतो हे इंग्रजांनी पहिल्यांदाच ओळखलं होतं. आणि म्हणून जरी आपण हा देश सोडून गेलो तरी या देशाला आपण अशा पद्धतीने कमजोर करून जाऊ की हा देश कधी डोकं वर करून पाहू शकणार नाही. आणि म्हणून पाकिस्तानची मागणी
मुस्लिम लीगनी केली आणि ती मान्य करण्याचं काम हे इंग्रजांनी केलं. कारण त्यांची इच्छा होती की हा अखंड भारत स्वतंत्र झाला नाही पाहिजे, तो एक सुपर पॉवर बनेल आणि म्हणून त्या अखंड भारताला खंड खंड करायचं आणि एक परमनंट शत्रू, एक कायमस्वरूपी शत्रू भारताच्या डोक्यावर पाकिस्तानच्या रूपाने टांगती तलवार ठेवून निघून जायचं, हे इंग्रजांचं षडयंत्र होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी मुस्लिम लीगची मागणी मान्य केली. 1946 साली ज्या या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसनी नारा दिला अखंड भारत, ज्याच्यावर आज आपण चर्चा करत आहात. हा अखंड भारत नारा काँग्रेसचा आहे. काँग्रेसनी नारा दिला 1946 मध्ये. देशव्यापी इलेक्शन चालल्या होत्या, सगळ्या नेत्यांच्या सभा संमेलन होत होती, भाषण देत होते, सगळे सांगत होते तुम्ही काँग्रेसला वोट द्या, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही भारताचे तुकडे होऊ देणार नाही. आणि त्यावेळेच्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं वाचून काढा, त्याच्यामध्ये ॲश्युअर केले त्यांनी या देशाला की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचे तुकडे होणार नाही, होऊ देणार नाही, भारत अखंड राहील, तुम्ही आम्हाला वोटिंग करा. मुस्लिम लीग एकाच मुद्द्यावर लढली की आम्ही पाकिस्तान मागू, जिथे जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे आम्ही पाकिस्तान मागू. आणि त्याच्यामुळे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, आजचा बांगलादेश आणि आजचा पाकिस्तान, या भागांमध्ये मुस्लिम लीगला प्रचंड वोटिंग झाले, कारण ते सगळे मुस्लिम बहुल इलाके होते. तिथे मुस्लिम लीग जिंकली आणि संपूर्ण अन्य भारतामध्ये सगळीकडे प्रचंड विजय काँग्रेसचा झाला. भारताच्या हिंदूंनी काँग्रेसवर विश्वास ठेवला की हे सांगतायत ना, मग भारताचे तुकडे होणार नाहीत, आमचा यांच्यावर विश्वास आहे, आणि म्हणून मतदान झालं. मोहम्मद अली जिन्नांनी त्यावेळेला घोषणा केली की तुम्ही आता आम्हाला पाकिस्तान देताय की नाही ते सांगा, नाहीतर आम्ही डायरेक्ट ऍक्शन करू. आणि डायरेक्ट ऍक्शन म्हणजे काय, तर आम्ही भारताच्या रस्त्यांना हिंदूंच्या रक्तानी लाल करून टाकू. आणि त्याची त्यांनी तारीख डिक्लेअर केली 16 ऑगस्ट 1946. प्रचंड प्रमाणात दंगली झाल्या देशामध्ये, आणि खास करून जिथे मुस्लिम बहुल होते त्या मुसलमान बहुल इलाक्यांमध्ये हिंदूंवरती हल्ले झाले, मुसलमानांनी दंगे केले. आयुष्यात कधी स्वयंसेवक बंधूंनो आपल्या तोंडावर हिंदू मुसलमान दंगा असा शब्द आणू नका. हिंदू दंगा करत नाही, हिंदूची प्रतिक्रिया असते ती नंतर होते. दंगा मुसलमान करतात, आणि हे दंगा करणारे मुसलमान जे आहेत, कट्टरपंथी जे मुसलमान आहेत, त्यांनी दंगे करायला सुरुवात केली आणि मुसलमानांनी केलेल्या दंग्यांमध्ये हजारो हिंदूंच्या हत्या झाल्या. त्याच्यातल्या सगळ्यात मोठ्या हत्यांची कहाणी ही कलकत्ता शहराची आहे. 10,000 हिंदूंची हत्या एका दिवशी झालेली आहे. 16 ऑगस्ट 1946ला रस्त्याच्या आजूबाजूला हिंदूंच्या रक्तांच्या आणि हाडामासांचा चिखल निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणावरती हल्ले झाले. नौखालीमध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती बलात्कार झाले. आणि मग या बातम्या ज्या वेळेला बिहारमध्ये पोहोचल्या, त्यावेळेला हे सोशल मीडिया वगैरे नव्हतं, चॅनल्स बिनल्स अजिबात नव्हते, टीव्ही नव्हता, बातम्या पोचायला वेळ लागायचा. कलकत्त्यामध्ये ज्या लोकांच्या हत्या झाल्या ते हिंदूंमधले मोठ्या प्रमाणावर बिहारचे हिंदू होते. बातम्या तिकडे कळल्या की आपला पुतण्या गेला, आपला मुलगा गेला, आपली सून गेली, आपली मुलगी आहे तिच्यावर बलात्कार झाला, या बातम्या गेल्या. बिहारच्या हिंदूंचं माथं ठणकलं. आणि जितक्या संख्येने कदाचित मुसलमानांनी हिंदूंना मारलं असेल बंगालमध्ये, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरती बिहारमध्ये हिंदूंनी मुसलमानांवर हल्ले केले. तो एपिसोड द बुचरी ऑफ बिहार म्हणून प्रसिद्ध आहे. पहिला एपिसोड द ग्रेट कलकत्ता किलिंग्स म्हणून प्रसिद्ध आहे. आणि नौखालीमध्ये झालेले बलात्कार रेप ऑफ नौखाली म्हणून प्रसिद्ध आहे. हे तिन्ही त्यावेळेच्या हिंदुस्तान टाइम्सच्या अग्रलेखांची हेडिंग्स आहेत. ज्या वेळेला हिंदूंनी शस्त्र उचलली, बिहारमध्ये प्रतिक्रिया निर्माण झाली, हे सगळे बिळामध्ये बसलेले काँग्रेसचे सगळे लोक बाहेर पडले आणि त्यांनी बिहारच्या हिंदूंना समजावायला सुरुवात केली की अरे अरे शस्त्र ठेवा, अरे शस्त्र ठेवा, शस्त्र ठेवा, मारामारी करू नका, आपण अहिंसेने त्यांच्याशी लढू, त्यांना आपण समजावू. पण एवढ्या भयंकर उन्माद, एवढ्या भयंकर दंगली, एवढ्या भयंकर हत्याकांड, बलात्कार, जबरदस्ती, धर्मांतरण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं की काँग्रेस भेदरून गेली. तिला समजेना आपण काय करावं काय नाही. आणि त्यांनी पार्टिशन एक्सेप्ट केली.
त्यांनी पार्टिशन अशासाठी एक्सेप्ट केली, भारत अखंड भारताला खंडित करण्याचा प्रस्ताव त्यांनी अशासाठी मांडला. त्यांच्या मनामध्ये 2-3 विचार आले. सगळ्यात पहिली गोष्ट, आता किती दिवस आंदोलन करत राहायचं, किती दिवस अजून जेलमध्ये जायचं, आता आम्ही म्हातारे झालो, आता आमच्यामध्ये शक्ती नाहीये, आता अजून लढण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही शिल्लक राहिलेली. आणि खंडित का होईना भारत मिळाला तर कोणी राज्यपाल बनेल, कोणी मंत्री बनेल, कोणी राष्ट्रपती बनेल, कोणी उपराष्ट्रपती बनेल, कोणी मुख्यमंत्री बनतील, आणि त्याच्यामुळे जो मिळतोय तो भारत आपण घेऊया आणि ते मागतायत तो पाकिस्तान देऊन टाकूया. अशा वेळेला जो भारताच्या विभाजनाचा प्लॅन आला, 2 महापुरुषांनी भारताचं विभाजन होताना आपले खूप मोठे रिजन्स वाचवलेले आहेत. एक लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई, ज्यांनी त्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये दाखवलं होतं की सगळा नॉर्थ ईस्ट हा मुस्लिम बहुल आहे म्हणून त्याचा पाकिस्तान झाला पाहिजे. गोपीनाथ बर्दोलोईंनी सांगितलं की नॉर्थ ईस्ट मुस्लिम बहुल नाहीये, तो हिंदू बहुल आहे आणि तो पाकिस्तानात गेला नाही पाहिजे. आणि महात्मा गांधींनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट पाकिस्तानामध्ये जाण्यापासून वाचला. गोपीनाथ बर्दोलोई आसामचे पहिले काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. गांधी परिवारांनी त्यांना कधीही त्यांच्याबद्दल ऋणमोचन केलं नाही, त्यांचं ऋण कधी मानलं नाही. आपल्या देशाच्या ईशान्य भारतामध्ये या देशातलं पहिलं भारतरत्न जर कोणाला मिळालं असेल तर ते लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोईंना मिळालं. ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी झाले, स्वयंसेवक पंतप्रधान झाला, त्यांनी पर्वा केली नाही कुठल्या पक्षाचा आहे, तो काय आहे, तो महापुरुष आहे. त्यांनी या देशाच्या स्वतंत्रता लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. पूर्वोत्तर भारताला पाकिस्तानात जाण्यापासून वाचवलेलं आहे. त्याला भारतरत्न देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या एनडीए सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या लक्षात आलं की हा सगळा बंगाल देऊन टाकतायत पाकिस्तानामध्ये, पण या बंगालचा जो पश्चिम भाग आहे तो हिंदू बहुल आहे आणि तो वाचवला पाहिजे, तो गेला नाही पाहिजे पाकिस्तानात. आणि त्याच्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींनी मोठ्या प्रमाणावरती जनमत संग्रह करण्यासाठी अमृत बाजार पत्रिका नावाच्या वर्तमानपत्राचा त्यांनी त्याची साथ घेतली आणि त्याच्यामधनं एक कॅम्पेनिंग चालवलं की पश्चिम बंगाल वेगळा झाला पाहिजे. म्हणजे 1905 मध्ये जी फाळणी इंग्रज करणार होते ती फाळणी हाणून पाडली होती, ती फाळणी आता होण्याची गरज आहे. याचं कारण हा पश्चिम बंगाल भारतात राहायला पाहिजे, तो हिंदू बहुल आहे, नाहीतर हे सगळे हिंदू मरतील तिकडे गेल्यानंतर. आणि म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी एवढं प्रचंड जनमत निर्माण केलं. त्यावेळेला संपूर्ण बंगालमध्ये राज्य काँग्रेसचं होतं, आमदार खासदार सगळे काँग्रेसचे होते. त्या सगळ्यांना त्यांनी समजावलं आणि त्यातल्या पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे त्यावेळेला वेगळा नव्हता, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या सगळ्या आमदार खासदारांनी सह्या करून गांधीजींना आणि नेहरूंना सांगितलं की पश्चिम बंगाल वेगळा केला पाहिजे, बंगालची फाळणी केली पाहिजे आणि पश्चिम बंगाल भारतात राहायला पाहिजे. माझ्या स्वयंसेवक बंधूंनो, आज जर पश्चिम बंगाल भारताचा भाग आहे तर याच्या सगळ्यात मोठं आणि एकमात्र योगदान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं आहे. ममता बॅनर्जी मानत नाही ते सोडून द्या तुम्ही, त्यात काहीच मानत नाही, पण बंगाल वाचला, पश्चिम बंगाल किमान भारतामध्ये आला. फाळणी झाली, आपल्याला माहितीये किती मोठ्या प्रमाणावरती दंगली झाल्या, लाखांच्या संख्येने हिंदूंच्या हत्या झाल्या, लाखांच्या संख्येने धर्मांतरण झाली, लाखांच्या संख्येने महिलांवर बलात्कार झाले, जीव मुठीत धरून मोठ्या प्रमाणावरती हिंदू या भागात आले. या भागातनं काही मुसलमान गेले असतील तिकडे, काही मुसलमान इथेच राहिले सगळे. आणि आमच्या मोठ्या हृदयाच्या नेतृत्वाने सांगितलं की आम्ही कधीही या देशाला हिंदूंचा देश म्हणणार नाही, मुसलमानांनी इथेच राहावं, आम्ही त्यांना म्हणत नाही की तुम्ही जा. पण जन्मापासून पाकिस्ताननी स्वतःला इस्लामिक रिपब्लिक म्हणून डिक्लेअर केलं, अफगाणिस्तानाने स्वतःला इस्लामिक रिपब्लिक म्हणून डिक्लेअर केलं. मोदी सरकारने सीएए आणलं. हे काय आहे सीएए? स्वयंसेवक बंधूंनो, ज्यांनी कराचीमध्ये, ज्यांनी लाहोरमध्ये, ज्यांनी इस्लामाबादमध्ये, ज्यांनी ढाक्यामध्ये, ज्यांनी मेमनसिंग मध्ये, ज्यांनी टिपणामध्ये स्वतंत्रता संग्राम लढला होता, त्यांनी कशासाठी स्वतंत्रता संग्राम लढला होता?
तिकडचे लोक देखील फासावर गेले होते, तिकडचे लोक देखील जेलमध्ये गेले होते. त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, आपलं सर्वस्व न्योछावर केलं होतं. पाकिस्तान बनण्यासाठी नव्हतं त्यांनी केलेलं. रात्री झोपताना ते भारतात झोपले होते, सकाळी उठले तर पाकिस्तान झाला होता. काय चूक होती त्यांची? आणि त्यांच्या डोक्यावरती कायमस्वरूपी टांगती तलवार की ते एका इस्लामिक रिपब्लिक मध्ये राहतायत. जबरदस्ती लाखांच्या संख्येने पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर त्यांची धर्मांतरण करण्यात आलेली आहेत. तिकडची कितीतरी मंदिरं तुटलेली आहेत. हिंदूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती समाप्त झालेली आहे. शिखांची संख्या तिथे कमी झालेली आहे. बुद्धिस्टांची संख्या, चकमा जनजाती, चितगोंग जिल्हा संपूर्ण हिंदू जिल्हा होता. नेहरूच्या मूर्खपणामुळे तो पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानात नंतरच्या बांगलादेशात गेला. लाखांच्या संख्येने आदिवासी चकमांची हत्या झाली, जे भगवान गौतम बुद्धाला मानायचे. आणि त्याच्यामुळे ते बुद्धिस्ट, ते जैनी, ते सिख, ते पारसी, ते हिंदू आणि मग नंतरच्या काळामध्ये ख्रिश्चन्स, या इस्लामिक रिपब्लिक असलेल्या त्या बांगलादेशाला जन्म देखील आम्हीच दिला ना. आणि बांगलादेशाला जन्म का दिला हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे अखंड भारत समजत असताना. पूर्व पाकिस्तानामध्ये बंगाली संस्कृती, बंगाली भाषा, बंगाली परंपरा, बंगालीनेस याचा प्रचंड अभिमान होता. मुसलमानांना देखील होता. आणि राज्य पश्चिम पाकिस्तानचे लोक करत होते. पंतप्रधान तिकडचे बनायचे. सगळ्या महत्वाच्या पदांवरती न्यायाधीशांपासून ते राष्ट्राध्यक्षांपर्यंत सेनेमधल्या सगळ्या लोकांमध्ये अधिपत्य हे पंजाबी, पख्तुनी, तिकडच्या सगळ्या मुसलमानांचं, पठाणी वगैरे मुसलमानांचं असायचं. आणि त्याच्यामुळे एक आंदोलन निर्माण झालं पूर्व पाकिस्तानामध्ये की आम्हाला स्वतंत्र वेगळा देश पाहिजे, आम्हाला तुमच्या अधिपत्याखाली राहायचं नाहीये. आम्ही मुसलमान आहोत, ठीक आहे, पण आम्ही बंगाली आहोत. आणि म्हणून आमार बांगला शोनार बांगला, इस्लामचा पराभव झाला, बंगाली संस्कृतीचा विजय झाला. आणि त्या ज्यांनी धर्माच्या आधारावरती वेगळं राष्ट्र मागितलं होतं आणि भारताचं विभाजन केलं होतं, त्याच पाकिस्तान मधला बंगाली पण उभं राहिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्या अधिपत्यात राहणार नाही. आणि म्हणून केवळ इस्लामच्या आधारावरती देश बनू शकत नाही, ते देश यशस्वी होऊ शकत नाहीत, हे अनेक देशांनी दाखवून दिलेलं आहे. आणि पूर्व पाकिस्तानाचा बांगलादेश जो झालेला आहे त्यांनी देखील दाखवून दिलेलं आहे. पण काय करावं पश्चिम पाकिस्तानच्या लोकांनी, सेनेनी? तुम्ही काय बंगाली मुसलमानांचा वेगळा देश मागताय काय? ठीक आहे, लाखांच्या संख्येने बंगाली मुसलमान महिलांवर पश्चिम पाकिस्तानचे सैनिक बलात्कार करतील, जेणेकरून त्यांना जी संतती होईल ती संतती पश्चिम पाकिस्तानच्या लोकांची संतती असेल, ती बंगाल्यांची संतती नसेल. आणि मागा काय मागताय तुम्ही वेगळा बंगाल? म्हणून लाखो महिलांवरती बलात्कार झाले, मुसलमान महिलांवर बलात्कार झाले. त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, त्यांना पाहावलं नाही, त्यांनी निर्णय घेतला आणि भारतीय सेनेने हस्तक्षेप केला. पाकिस्तानला नाक रगडून गुडघ्यावरती बसून शरणागती पत्करावी लागली. 90,000 पाकिस्तानच्या सैनिकांना शरणागती पत्करावी लागली. आणि ज्या भारताचं विभाजन मुस्लिम लीगनी केलं होतं, त्या विभाजनाचा सूड भारताने घेतला आणि पाकिस्तानचं विभाजन करून बांगलादेशाला जन्म देण्याचं काम भारताने केलं. पण ज्या भारताने आपलं रक्त सांडलं, बंगाली मुसलमानांच्या रक्षणासाठी, महिलांच्या रक्षणासाठी रक्त सांडलं, त्यांना वेगळा देश निर्माण करून दिला, किमान त्याची तरी चाड ठेवण्याची आवश्यकता होती, त्याची कृतज्ञता ठेवण्याची आवश्यकता होती. आणि बाजूला असलेला भारत जर स्वतःला, त्यावेळेला आपण सेक्युलर म्हणत नव्हतो, ते इमर्जन्सी नंतर हा शब्द आला, पण टेंडन्सी ती होती. आम्ही हिंदू रिपब्लिक म्हटलं नाही, बांगलादेशाने तरी स्वतःला मुस्लिम रिपब्लिक म्हणायला नको होतं ना. पण ज्या क्षणी बांगलादेश निर्माण झाला, त्या क्षणी बांगलादेशाने स्वतःला इस्लामिक रिपब्लिक डिक्लेअर केलं. आणि म्हणून भारताच्या तीनही बाजूला 3 इस्लामिक रिपब्लिक निर्माण झाले आणि त्याच्या मध्यभागी हे सेक्युलर. आणि त्याच्यामुळे तिकडे असलेल्या हिंदूंवरती अनन्वित अत्याचार,
त्रिपुरामध्ये जे मोठ्या प्रमाणावरती बंगाली आज बघायला मिळतात, त्याच्यातले सगळ्यात पहिले हजरत बल दर्गामधला मोहम्मद पैगंबर साहेबांचा केस गायब झाला आणि दंगे झाले 1930च्या सुमारास. त्यावेळेला पूर्व बंगालमधल्या मुसलमानांनी हिंदूंना मारलं आणि म्हणून ते त्रिपुराच्या दिशेने गेले. पार्टिशन ज्या वेळेला झाली त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर हिंदूंना मारलं, ते त्रिपुरामध्ये गेले आणि 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झाला. त्यावेळेला पुन्हा तिकडच्या हिंदू बंगाल्यांना तिकडच्या मुसलमान बंगाल्यांनी मारलं. ज्यांना भारताने स्वतंत्र करून दिलं त्यांनी या हिंदूंना मारलं आणि तिकडनं घालवून दिलं. की ते केरळमधलंच रिपीट कृतघ्नता. आणि मग 2/3 आज त्रिपुरा बंगाली हिंदूंचा आहे. डेमोग्राफी बदलली तिकडची. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. म्हणून ते अखंड भारताचं स्मरण आहे. मला अगदी खात्री आहे इथे जे ऐकतायत मला त्यांच्यापैकी 80 ते 90% लोकांना याच्यातले अनेक तथ्य माहितीच नाहीये. आणि म्हणून महात्मा गांधी म्हणाले की तिकडनं जे लोक येतील मार खाऊन येतील त्यांना इकडे नागरिकता दिली पाहिजे. पंडित नेहरू म्हणाले नागरिकता दिली पाहिजे. लाल बहादूर शास्त्री अनेक वेळेला म्हणाले नागरिकता दिली पाहिजे. ते जर राहिले असते तर त्यांनी जरूर दिली असती. मनमोहन सिंग आसामचे खासदार होते राज्यसभेवर, त्यांनी भाषण दिलेली आहेत राज्यसभेत की सीएए झाला पाहिजे म्हणून. कम्युनिस्ट पार्टीला बंगाल जिंकायचं असतं आणि त्याच्यामुळे कम्युनिस्ट पार्टीच्या प्रकाश करातनी देखील भाषण दिलेलं आहे की आम्ही धर्म मानत नाही पण तरी देखील हे जे आहेत हे तिकडनं आलेले प्रताडित होऊन आलेले जे हिंदू आहेत त्यांना नागरिकता दिली पाहिजे, सीएए झाला पाहिजे. हे सगळे म्हणायचे झाला पाहिजे, केलं कोणी नाही. या लोकसभा राज्यसभा कम्फर्टेबल आली, मोदी शहांनी करून दाखवलं. आम्ही तर पहिल्या दिवसापासून म्हणत होतो केलं पाहिजे. अटलजींचं भाषण आहे, ते म्हणालेत लोकसभेमध्ये हम चाहते हैं 370 खत्म हो जाए लेकिन हम नहीं कर पा रहे क्योंकि हमारे पास बहुमत नहीं है. आणि बहुमत मिळालं आणि आपण पाहतो स्वयंसेवकांनी या देशामध्ये ते काम करून दाखवलं. जे पिढ्यानुपिढ्या आम्ही शाखांवर म्हणत होतो, सभांमध्ये ऐकत होतो, पॉलिटिकल रिझॉल्युशन्स मध्ये देत होतो, 370 कलम गेलं पाहिजे. स्वयंसेवक बंधूंनो, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. याचं डिटेलिंग खूप जास्त आहे, पण एकूण 45 मिनिटं बोलायचं आहे आणि ते 45 मिनिटं जवळपास संपलेली आहेत. आता हा अखंड भारत होणं वास्तविक आहे तर मला असं वाटतं की असंभव या जगात काही नाही. बाळासाहेब देवरसांचं एक वाक्य मला आठवतं, अखंड भारताचं स्वप्न आम्ही पाहतो, चांगली स्वप्न बघणं ही काही वाईट गोष्ट नाही. योगी अरविंदांचं उत्तरापाडा भाषण तुम्ही ऐका, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा देश पुन्हा एक होईल. वीर सावरकरांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत एक हिंदू जीवित आहे तोपर्यंत प्राणप्रिय सिंधू नदीला कधी विसरणार नाही. बघा पाकिस्तानाची काय आज अवस्था आहे. आज पाकिस्तान मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या पायावर कोसळतोय. कट्टरतेच्या आधारावर देश चालू शकत नाही. कट्टरतेच्या आधारावर भारतही चालू शकणार नाही, हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. कट्टरतेच्या आधारावरती पाकिस्तान आणि पाकिस्तान कधीही कोलॅप्स होऊ शकतो. भारतामध्ये समर्थ नेतृत्व नव्हतं म्हणून सगळ्या समस्या होत्या. काश्मीरमध्ये एवढे हल्ले व्हायचे, भारतावरती एवढे आतंकवादी हल्ले व्हायचे, मनमोहन सिंग युनो मध्ये जायचे, UN मध्ये जायचे आणि गाऱ्हाणं मांडायचं, त्यांचं गाऱ्हाणं ऐकणारं कोणी नव्हतं. 370 संपलं, इम्रान खान जगामध्ये जायला लागला, गाऱ्हाणं करायला लागला, भारत असं करतोय, भारत तसं करतोय. आता इम्रान खानचं ऐकणारं जगामध्ये कोणी नाहीये. हाय परिवर्तन आलेलं आहे. आमचे गृहमंत्री लोकसभेमध्ये म्हणतात पाक ऑक्युपाइड काश्मीर भारताचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्राण द्यायला तयार आहोत. गडबडून जातो इम्रान खान, पुन्हा युनो मध्ये जातो. बघा ते काय म्हणतायत. जगामध्ये त्यांचा ऐकणारा आता कोणी शिल्लक राहिलं नाही. पुलवामाचा हमला होतो, बालाकोटचा एअर स्ट्राईक होतो, धडा शिकवतो आपण पाकिस्तानाला. पुन्हा एकदा इम्रान खान जगामध्ये जातो बोंबाबोंब करायला, जगात त्यांचं ऐकणारं कोणी नाही. आणि मग या देशामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास भारतातल्या युवकांमध्ये निर्माण होतो. एक निराशेचं वातावरण संपतं.
नेहमी लक्षात ठेवा, केंद्राचं नेतृत्व कमजोर होतं म्हणून या देशाचे तुकडे झाले. केंद्राचं नेतृत्व प्रखर आणि तेजस्वी असलं तर जरूर एकदा त्या देशातल्या जनतेला असं वाटायला लागेल की आम्हाला हे असलं नेतृत्व नकोय, आम्हाला ते पाहिजे. आणि म्हणून मला आश्चर्य वाटत नाही पाकिस्तानच्या जनतेमध्ये देखील, जी खरोखर पीडित आहे, जिला खरोखर विकास पाहिजे, ती जनता उद्या जर मोदी मोदी करायला लागली तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. बिकॉज दे आर ऑल ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड. जे काही कट्टरपंथी आहेत त्या कट्टरपंथ्यांच्या समोर गुडघे टेकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तलवार काढली कोणी जिहादच्या नावाला तर तलवारीला मग आमच्याकडे छत्रपती शिवाजी आहेत, आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आणि त्याच्यामुळे स्वयंसेवक बंधूंनो, आपण विसरून चालणार नाही. न भूलेंगे न भूलने देंगे. तुम भूल न जाओ उनको इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कवी प्रदीपांनी म्हटलं, लता मंगेशकर दीदींनी गायलं. त्या गीतामधली हे जी ओळ आहे ही आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपला देश किती मोठा होता, तो का तुटला, त्याची कारणं काय होती, आपण कुठे कमकुवत झालो, कमजोर झालो म्हणून भारत खंडित झाला. ते जर आपण समजलं नाही, त्याच्यावरती जर आपण उपाय काढले नाहीत, त्याच्यासाठी जर आपण वेळ दिला नाही, तर असं समजून चालण्याचं काही कारण नाही की सगळं काही अलबेल आहे. बिलकुल अलबेल नाहीये. समाजाची समस्या आहे, त्याला समाजालाच सोडवायचं आहे. समाजामध्ये संघटन करण्याचं काम हे पूर्ण झालेलं नाहीये. आणि मोठ्या प्रमाणावरती संघटन करण्याचं काम हे आपलं काम आहे, स्वयंसेवकांचं काम आहे. आणि हे आपण करत राहू. त्याचबरोबर हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे, हा आपण वाचला पाहिजे. अनेक पुस्तकं आहेत, ती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. फाळणीच्या काळामध्ये हिंदूंना जीवित सुरक्षित आणण्यासाठी किती बलिदानं पूजनीय गुरुजींच्या आदेशावरनं संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेली आहेत, त्याच्यावरती असलेलं नाही चिरा नाही पणती, ट्रॅजिक स्टोरी ऑफ पार्टिशन, हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि हा सगळा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. आणि ज्या वेळेला हे हिरव्या गवतातले हिरवे साप म्हणजे कम्युनिस्ट डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय, आपल्या सगळ्यांना सक्रिय झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. आपल्याला जो सांगितलेला मार्ग आहे डॉक्टर हेडगेवारांनी, त्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे. 24 तासाचं विभाजन 3-8 तासात करणं. 8 तास स्वतःसाठी, 8 तास स्वतःच्या अर्थार्जनासाठी आणि 8 तास या देशासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. काही लोकांनी पूर्ण वेळ दिला पाहिजे. काही लोकांनी पूर्ण वेळ दिला पाहिजे. आणि जरूर आपलं जे स्वप्न आहे, हे स्वप्न आपण एक दिवस साकार करू अशा विश्वासाने मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. उद्या आपल्या अखंड भारत संकल्प दिनाच्या व्याख्यानमालिकेतील तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्या आपल्याला माननीय रामजी माधव आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. तर उद्या सर्वांनी वेळेवर यावे. धन्यवाद.